सकाळच्या नाश्त्याला असा शाबू वडा कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो आणि तो पण एवढा कुरकुरीत आणि क्रिस्पी. चला असा क्रिस्पी शाबू वडा कसा करायचा तो बघूया. इथे मी एक बोल रात्रभर भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत. शाबू बघा एकदम छान भिजलेत आणि पूर्ण असं सुट्टे झालेत आणि आतपर्यंत छान भिजलेत. वड्यासाठी शाबू असा छान भिजला गेला पाहिजे. एक बाउल शाबूसाठी 2.5 बटाटे उकडून अशी सालं काढून घेतल्यात. बटाटे हातानेच असं कुस्करायचं आणि शाबू आणि बटाटे असं व्यवस्थित मिक्स करायचं. बटाट्याचे प्रमाण खूप वापरायचे नाही, कारण त्यामुळे आपले शाबू वडे खूप तेलकट होतात. बघा हाताने शाबू आणि बटाटे असे छान मिक्स केल्यावर त्यात 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे असे जाडसर कूट घालायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मिक्सरला बारीक करून चाळून घेतलेले हे वडीचे तांदळाचे पीठ 3 चमचे घालायचे. याच्यामुळे वडे खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आणि वडे असे तेलकट आणि मऊ अजिबात पडत नाहीत. चवीसाठी वरून 1 चमचा मीठ घालायचं. मग 2 हिरव्या मिरच्या, आले, 1 चमचा जिरे खलबत्त्यामध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं. या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायच्या. मिरचीचे हे वाटण घालून वरून अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, ज्याच्यामुळे आपल्या वड्याची चव आणखीनच वाढते. हे सगळं हाताने असं छान मिक्स करायचं. यामध्ये मिरचीच्या ऐवजी आपण लाल तिखट देखील घालू शकतो. वरून अर्धा चमचा जिरे पूड घालून सगळं असं छान एकजीव करून घेतली. मग हाताला असं थोडं तेल लावून छोटे छोटे असे गोळे करायचे आणि हातावर असे थापटून चपटे करायचे. असं चपटे केल्यावर शाबू वडे आठपर्यंत छान तळले जातात आणि लवकर तळले जातात. असे सगळे एकदमच गोळे करून असे चपटे करून घ्यायचे, म्हणजे तळायला देखील आपल्याला सोपे पडतात. याप्रमाणे इथे मी पण सगळे गोळे असे चपटे करून घेतल्यात. बघा एकदम व्यवस्थित आणि छान असे आपले गोळे तयार झाल्यात. मग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल छान गरम झाल्यावरच आपल्याला वडे तेलामध्ये सोडायचे आहे. बघा तेल पण असे छान गरम झाले. मग तेलामध्ये मावतील असे मी त्यामध्ये 3 वडे सोडली. त्याची एक बाजू 2 मिनटं तळल्यावरच असे पलटी करून त्याची दुसरी बाजू तळायची. महत्त्वाचे म्हणजे शाबू वडे तळताना कधी अजिबात गडबड करायची नाही. मिडियम फ्लेमवर शाबू वडे असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची. बघा असे क्रिस्पी छान झाल्यावरच मग ते काढायची. याप्रमाणेच मी बाकीचे वडे देखील तळून घेतली. हे वडे आपण नाश्त्यासाठी सकाळी दही किंवा सॉसबरोबर खाऊ शकतो. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साईडची बेल नक्की दाबा.